नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीच्या घराण्याबद्दल शोध घेत असतो। ही गोष्ट मात्र सायलीला कळते तेव्हा सायली अर्जुनवर नाराज होते। ते कसं पाहूया या अपडेटमध्ये। अर्जुन सायलीच्या काही गोष्टी कपाटामध्ये लपवत असतो। हे करत असताना सायली पाहते, त्यावेळी अर्जुन अचानक म्हणतो, अरे बायको, तू कॉफी घेऊन पण आली? सायली म्हणते, हो तर तुम्ही थकला असाल ना म्हणून लगेच कॉफी केली, घ्या। अर्जुन म्हणतो, सो स्वीट। दुसरीकडे महिपतला प्रियाचा फोन आलेला असतो। त्यावेळी बसलेला महिपत उठतो आणि म्हणतो, तुझ्याकडे फोन कुठून आला ग चिचुंद्रे? तेव्हा प्रिया म्हणते, का तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या राजकन्याला फोन द्याल आणि मी तसंच बसून राहायचं? तुमची राजकन्या त्या जेलमध्ये सडतीये बिचारी आणि मी सुटले सुद्धा। महिपत म्हणतो, तू तर लय हुशार क्या मारायला लागलीये? प्रिया म्हणते, मारणारच, पण मी इथे हॉस्पिटलमध्ये आरामात राहतीये, चांगलं चुंगलं खातीये आणि तुमची राजकन्या साक्षी तिथे काय करतीये तर कच्च्या रोट्या आणि डाळीचं पाणी। त्यावेळी महिपत म्हणतो, अय जास्त नको बोलू, तुला लवकरच परत जेलात जावं लागणार आहे आणि बघता बघता माझ्या लेकीला सोडून घरी आणणार आहे। प्रिया म्हणते, जेव्हा आम्हाला शिक्षा झाली आहे ना त्या दिवसापासून तुम्ही फक्त हेच बोलताय। मी काय म्हणते, तुम्ही कबूल करून टाका ना की मी तुमच्या साक्षीपेक्षा जास्त हुशार निघाले, तुमचं आणि तुमच्या मुलीचा माकड बनवून टाकले। त्यावेळी महिपत प्रचंड चिडलेला असतो। त्यावेळी तो म्हणतो, थोबाड बंद कर चिचुंदरे, तुला जर जिवंत राहायचं असेल तर थोबाड बंद कर आणि माझ्यापासनं लांब राहा। तेव्हा प्रिया म्हणते, का काय कराल हो तुम्ही? एखाद्या गुंडाला पाठवाल ना माझ्या मागं? अहो हेच तर करत आलात तुम्ही, प्रत्येक वेळेला तुमच्या त्या गुंड माणसाला लपवत असता तुम्ही। हिम्मत असेल तर स्वतः या हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही येणारच नाही, तुम्ही तोंडही दाखवणार नाहीत हो, कारण तुम्ही एक नंबरचे भिकडे आहात तुम्ही। प्रियाचे बोलणे महिपतच्या मस्तकात गेले आणि महिपत बरं असं म्हणून फोन ठेवतो। पण तिकडे प्रिया विचार करत असते की खूप मोठी रिस्क घेतली आहे, फक्त याचा उपयोग व्हायला हवा। इकडे सायली किचनमध्ये असते। ती म्हणू लागते की खोटं, सतत खोटं, एवढं काय लपवतात माझ्यापासून, नक्की काय सुरू आहे हेच कळत नाही मला। त्यावेळी प्रियाला आठवते की अर्जुन कपाटामध्ये काहीतरी माझ्यापासून लपवत होते। तेव्हा सायली म्हणू लागते की त्यावेळी बॅगमध्ये काय लपवलं असेल, जाऊन बघायला हवं। सायली अर्जुन पासून लपवत त्या कपाटाकडे जाते की त्या कपाटामध्ये काय हे पाहण्यासाठी। त्यावेळी सायलीला बॅगमध्ये तिच्या लहानपणीचे ID कार्ड सापडते। त्यावेळी अर्जुन तिथे येतो आणि तो बघतो की त्याच्या समोर सायली उभी असते आणि त्यावेळी सायली म्हणते, हे माझं शाळेचं ID कार्ड तुमच्याकडे कसं आलं? जर तुमच्याकडे आलं होतं तर मला का नाही सांगितलं? तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींना माझ्यापासून लपवाछपवी का करताय? तुम्ही अर्जुन म्हणतो, तसं काय नाहीये, मी लपवत काय नव्हतं तुझ्यापासून। त्यावेळी सायलीने अर्जुनचं खोटं पकडलेलं असतं। दुसरीकडे सुमन रागात नागराजला म्हणते, कुठे गेला होता तुम्ही? त्यावेळी नागराज म्हणतो, सांगितलं होतं ना मित्राकडे चाललोय। सुमन म्हणते, कोण मित्र? महिपत शिकरे। हे ऐकून नागराज शॉकच होतो आणि म्हणतो, महिपत शिकरे गुंडाला मी कशाला भेटायला जाऊ? सुमन म्हणते, मी तुम्हाला आज सकाळी महिपतच्या बंगल्यात शिरताना पाहिलंय, आज सकाळी मी तुमचा पाठला केला होता, मी तुमच्या फोनवरही महिपतचं नाव वाचलंय। इकडे सायली अर्जुनला म्हणते, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही। सायली तिथून जात असताना अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, हे बघ, मलाही तुझ्याशी खोटं बोलायला आवडत नाही। अर्जुन तिला खरं सांगतो की माझी मीटिंग आहे म्हणून आश्रमात गेलो होतो आणि तिथे कुसुमताईंना सुद्धा बोलून घेतलं होतं आणि तिथे तुझी जुने फोटो सापडत आहेत का बघत होतो आणि तेव्हा मला हे ID कार्ड सापडलं। दुसरीकडे सुमन म्हणते, बोला ना, आता का तोंड शिवले तुमचं? नागराज म्हणतो, हे बघ सुमन, जे तू समजतीयस ना तसं काही नाही आहे। सुमन म्हणते, आणखी खोटं बोलू नका, तुम्ही आजपर्यंत मला आणि भाऊजीला फसवताय, त्या महिपत शिकरेला सामील झालात। भाऊजी आधीच तन्वीच्या दुःखात आहेत, त्यांना हे सगळं कळलं की तुम्ही असं वागताय तर त्यांना किती वाईट वाटेल, पण मी तरीही त्यांना हे सर्व सांगणारच आहे। त्यानंतर नागराजचा राग त्याला कंट्रोल होत नाही, तो सुमनचं तोंड दाबतो आणि गप्प बसायचं, एकदम तोंड गप्प, नाहीतर जीभ हात साडून हातात देईन, हे कोणालाही नाही सांगायचं, कळलं ना? जेवढं सांगतोय तेवढंच करायचं, अशी धमकी सुमनला दिली। दुसरीकडे सायली म्हणते, आणि ह्यात लपवण्यासारखं काय होतं? हे बघ सायली, मला अर्धवट तुला काय सांगायचं नव्हतं जेणे तुला करून जास्त त्रास होईल। तेव्हा सायलीचा जीव वर खाली होत असतो। तेव्हा सायली म्हणते, लवकर सांगता का? अर्जुन म्हणतो, मी तुझ्या घराण्याबद्दल शोध घेतोय। असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।